प्रभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्भयं निर्विकल्पम् प्रचण्डं प्रगाढं सततं भजन्तम्। भगवान महादेव अनंत शक्तियों के अधिपति, सृष्टि के रक्षक और अधर्म के संहारक है। उनकी जटाओं में गंगा जल की पवित्र धारा बहती है, कंठ में हलाहल है और तीसरे नेत्र में ज्ञान की ज्वाला जो अज्ञान के अंधकार को नष्ट करती है। उनके डमरू की नाद में सृष्टि का आरंभ और तांडव में ब्रह्मांड का संतुलन निहित है। वे योगियों के योगेश्वर और भक्तों के भोलेनाथ है। त्रिपुरासुर के अहंकार और अत्याचार का अंत कर भगवान शिव ने धर्म, सत्य और संतुलन की पुनर्स्थापना की। इस दिव्य विजय का प्रतीक ही त्रिपुरारी पूर्णिमा है। सत्य की विजय, आत्मशुद्धि का क्षण और शिव तत्व के जागरण का पर्व। गोवा के बायंगणी स्थित उपपीठ वह पवित्र स्थल है जहां भगवान शंकर स्वयं पीठ देवता के रूप में विराजमान है। 5 नवंबर 2025 को यहाँ पारंपरिक श्रद्धा, भक्ति और सेवा से ओतप्रोत त्रिपुरारी पूर्णिमा वारी उत्सव का आयोजन हुआ। इस अवसर पर श्रीमद् जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की पवित्र उपस्थिति ने वातावरण को दिव्यता से भर दिया। श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी ने दीप प्रज्वलन कर इस उत्सव का शुभारंभ किया। अपने विशिष्टाद्वैत भक्ति दर्शन के माध्यम से उन्होंने समाज को यह अनुपम संदेश दिया। भक्ति में सेवा हो, सेवा में समरसता हो और समरसता में ईश्वर का अनुभव हो। उनकी दिव्य वाणी से शैव और वैष्णव परंपराओं का अद्भुत संगम प्रत्यक्ष प्रकट हुआ। वे कहते हैं, जो हरि है वही हर है। यही अद्वैत दृष्टि धर्म का सार है। इस दिन भक्तों ने अपनी अंतःकरण में शिवत्व और विष्णुत्व को एक ही परम चेतना के रूप में अनुभव किया। संध्या के समय दीपमालाओं की हजारों ज्योतियों से उपपीठ परिसर स्वर्ण प्रकाश से आलोकित हो उठा। वेद मंत्रों की मंगल ध्वनि के मध्य शिव शक्ति यज्ञ विधिवत संपन्न हुआ। श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के करकमलों से दी गई पूर्णाहुति भक्ति, श्रद्धा और ज्ञान का प्रतीक बनी। यह दीपोत्सव केवल प्रकाश का नहीं बल्कि आत्मा के भीतर शिव शक्ति जागृत करने का पवित्र क्षण था। इस अवसर पर सामाजिक सेवा का एक पुण्य उपक्रम भी आयोजित किया गया। 21 निराधार महिलाओं को निःशुल्क सिलाई मशीनें वितरित की गई। श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी का जीवन ही यह संदेश देता है, भक्ति ही सेवा है और सेवा ही भगवत प्राप्ति का मार्ग। इस कार्य से भक्तिभाव की सामाजिक अभिव्यक्ति मूर्तिमान हुई। इस अवसर पर परम पूज्य कानिफनाथ महाराज ने भी अपने दिव्य प्रवचन में कहा, जैसे त्रिपुरासुर अपने अहंकार से त्रस्त हुआ और शिव ने उसका अंत किया, वैसे ही सद्गुरु हमारे भीतर के अज्ञान और त्रिगुणों का नाश कर हमें ज्ञानमय बनाते हैं। सद्गुरु के चरणों में शरण ही भक्त का परम कल्याण है। त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमेबद्दलच आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी गुरुमाऊली आज या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपल्या या गोव्यापीठावरती। शास्त्र असं म्हणतं, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। म्हणजे काय तर गुरु हा निर्माता आहे, गुरु हा तयार झालेल्या निर्मितीचा चालक आहे आणि त्याचबरोबर ज्याची निर्मिती होते त्याचा अंतही आज ना उद्या होत असतो आणि म्हणून तो कालही आहे। काळाचं स्वरूप जर का पाहायला गेलो तर ते आहे भगवान शिव। भगवान शिव हे असं तत्व आहे की जे जे नको आहे, ज्याची मर्यादा झालेली आहे,
ज्याचं कार्य पूर्ण झालेलं आहे, अशा पूर्ण झालेल्या घटकाला समाप्तीकडे नेण्याचं काम किंवा त्याला मुक्त करण्याचं काम भगवान शिव करत असतात. भगवान विष्णू जे आहेत, हे भगवान विष्णू आपल्या सगळ्यांचे पालक आहेत. जन्म मिळाल्यानंतर संसार उत्तम गतीने व्हावा, जीवन उत्तम गतीने चालावं, याच्यासाठीचे जे पालन करते आहेत त्याचं दायित्व विष्णुदेव यांच्याकडे आहे. आणि प्रत्येक गोष्टीची जी निर्मिती केली पाहिजे, निर्मिती भगवान ब्रह्मदेव यांच्यापाशी आहे. आणि ही तिन्ही रूपं ही या परब्रह्माचीच आहेत. ही तिन्ही रूपं या अफाट शक्तीचीच आहेत. आणि या अफाट शक्तीनेच प्रत्येक गोष्टीची निर्मिती करण्यासाठी, प्रत्येक गोष्ट पुढे चालली पाहिजे त्याच्यासाठी, आणि त्याच ठराविक वेळेनंतर ती गोष्ट संपुष्टात पण आली पाहिजे, ज्याला आपण शास्त्रीय भाषेत म्हणू स्थिती, उत्पत्ती आणि लय. ह्या तिन्ही भूमिका ब्रह्म, विष्णू, महेश ह्या तिघांनी वेगवेगळ्या रूपामध्ये ह्या तिन्ही भूमिका साकारलेल्या आहेत. आजच्या त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल मला असं सांगता येईल की आपल्या सगळ्यांना माहीत असेल की तारकासूर नावाचा एक राक्षस होऊन गेला. आणि हा जो तारकासूर नावाचा जो राक्षस होता, त्या तारकासुराला 3 मुलं होती. त्याच्यातला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं कमलाक्ष. दुसरा मुलगा होता, त्याचं नाव होतं विद्युन्माली. आणि तिसरा मुलगा होता, त्याचं नाव होतं तारकाक्ष. तर कमलाक्ष, तारकाक्ष आणि विद्युन्माली अशी 3 मुलं. आणि त्यांनाही शक्तीचं तसं नाही म्हटलं तरी फार मोठा गर्व असा होता. त्यांनी काय केलं, त्या तिघांनी ठरवलं की आपण देवांना प्रसन्न करून घेऊया आणि आपली शक्ती वाढवून घेऊया. आपली शक्ती एवढी वाढवूया की आपण देवांशी जर युद्ध केलं तर देवांनाही हरवू शकतो. आणि अशा पद्धतीने तारकाक्ष, विद्युन्माली, त्यानंतर कमलाक्ष या तिघांनी तप केलं. तप एवढं उग्र केलं की देव प्रसन्न झाले त्या तिघांवरती. आणखीन म्हणाले, बाबा मागा हातात, आम्ही प्रसन्न झालेलो आहोत, तुम्ही आमची एवढी साधना केलेली आहे, तर तुम्हाला काय वर पाहिजे आमच्याकडून मागा. तर कमलाक्ष, तारकाक्ष आणि विद्युन्मालीने देवांना असा वर मागितला की आमचा कोणीही कधी पराभव करू नये किंवा कोणालाही आम्हाला मृत्यू देता आला नाही पाहिजे, मृत्यूदंड देता आला नाही पाहिजे, आम्हाला कोणाच्या हाते कधीच मरण आलं नाही पाहिजे, असं आम्हाला वर दे. तर देवता म्हणाले की ठीक आहे, तुमची मागणी कळली आम्हाला, पण असा वर काही तुम्हाला देता येणार नाही. कारण असा वर जर का तुम्हाला दिला तर सृष्टीचे जे काही चलनवलन आहे, ही सृष्टी ज्या पद्धतीने चालली पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही व्यत्यय आणू शकता. आणि त्यामुळे तुम्हाला असा काही वर देणार नाही, परंतु तुम्ही केलेले तप हे अतिशय उग्र स्वरूपाचं असल्यामुळे किंवा अतिशय सामर्थ्याने तुम्ही या तपाची साधना केल्यामुळे आम्ही तुम्हाला प्रसन्न झालो आणि त्यामुळे आम्ही असा वर देतो की तुम्हाला कोणीही एकट्याला मारू शकत नाही. तुम्हाला जर का मारायचं असेल तर तुम्ही तिघं ज्यावेळी एकमेकांच्या समोर असाल, म्हणजे एक एकाच्या पाठी, त्याच्या पाठी एक, असे ज्यावेळी तुम्ही समोर असाल आणि जर का कोणी जर का तुम्हाला तुमच्यावरती बाण चालवला किंवा अस्त्र चालवलं तरच तुम्हाला मृत्यू येऊ शकतो, असा आम्ही तुम्हाला वर देतो. आणि तसंही तुम्हाला तिघांना एका रेषेत आणणं
हे एवढं काही सोपं नाही आहे. म्हणजे एकाच्या पाठी एक ते तुम्ही बुद्धी चालाकीने ठरवायचं आहे की आपल्याला असं एका रेषेमध्ये नाही आलं पाहिजे आपण. तिन्ही हे जे तारकासुराची मुलं होती ते खुश झाले आणि म्हणाले, असं म्हणताय देवानो, तर ठीक आहे, आम्हाला हे मान्य आहे आणि हाच आम्हाला वर द्या. आता हे तिघही आसुरीच प्रवृत्तीचे होते. आसुरच असल्यामुळे आसुरी प्रवृत्तीचेच ते. त्यांना हा वर मिळाल्यावरती त्यांची ताकद अजून वाढली आणि ते उन्मत्त व्हायला लागले. ह्या तिन्ही मुलांचे, म्हणजे जो कमलाक्ष होता, तारकाक्ष होता आणि विद्युन्माली, ह्या तिघांची एकाचं सोन्याचं नगर, एकाचं चांदीचं नगर, आणखीन एकाचं लोखंडाचं नगर, अशी नगर होती. नगरला पुरी म्हणतात. आपण म्हणतो ना जगन्नाथपुरी, म्हणजे काय, त्या नगरापेक्षा मोठी असणारी जी जागा आहे त्याचा तो स्वामी, त्याचा तो प्रमुख. तसे एकाकडे सोन्याची पुरी होती, एकाकडे चांदीची पुरी होती आणि एकाकडे लोखंडाची पुरी होती. आणि हे तिन्ही पुरीचे सम्राट झाले तिघे. आणि मग काय करायचं, तर देवांना त्रास द्यायचा. कुठे धर्मकार्य सुरू असेल पृथ्वीवरती, त्या धर्मकार्यामध्ये व्यत्यय आणायचा. ऋषीमुनी कुठे तप करत असतील, साधना करत असतील, त्यांच्या तपामध्ये साधनेमध्ये व्यत्यय आणायचं. आणि एवढ्यावरतीच थांबले नाही, तर अक्षरशः अग्निदेवतेला पण त्यांनी त्रास दिला, वायुदेवतेला त्रास दिला, जलदेवतेला पण त्रास दिला. थोडक्यात हे जे काही आपलं ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडामध्ये जे काही कार्य चालू आहे, ह्या कार्यामध्ये निरनिराळ्या प्रकारे त्यांनी व्यत्यय आणायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे त्यांनी उग्र साधना केली होती. त्याच्यामुळे देवांना तर त्यांना वर देणं भाग होतं, तो वर तर त्यांनी दिलाच. पण त्याचबरोबर आता यांना कंट्रोलमध्ये कसं आणायचं, यांचा हा उन्माद असाच वाढत जर का राहिला, दिवसामागून दिवस वाढत गेले, तर पृथ्वीवरचं जे काही जीवनकार्य आहे किंवा या विश्वामधलं जे काही जीवनकार्य आहे, ते जीवनकार्य धोक्यामध्ये येईल, अशी भीती सगळ्या देवादिकांना वाटायला लागली. आणि मग ते एक दिवस भगवान शिवकडे आले सगळेजण आणि त्यांनी विनंती केली भगवान शिवला की बाबा, हे असे कमलाक्ष, विद्युन्माली आणि तारकाक्ष ही 3 मुलं आहेत तारकासुराची, आणि हे काय बाबा आमच्याच्याने आता काही नियंत्रणाखाली येत नाही आहेत. ह्यांचा उन्माद वाढत चाललेला आहे. अग्निदेवतेला त्रास देतात, वायुदेवतेला त्रास देतात, तिकडे ऋषीमुनींना त्रास देतात, देवादिकांच्या कार्यामध्ये व्यत्यय आणतात. तर यांना तुम्हीच काय ते आता शरणागतीला आणा, हे शरणागतीला येणारे नाही आहेत. तर आणि याचं दायित्व प्रत्येक देवतेने विनंती करून याचं दायित्व की यांना शरणागतीला तरी आणा, नाहीतर यांना मृत्यूदंड तरी द्या. कारण त्यांना असा दिलेला आहे वर आम्ही की त्यांना एकट्याला कोणी मारू शकत नाही. आणि हे आसुर प्रवृत्तीचे हे जे काही लोक होते, हे सगळे अंतरिक्षमध्येच राहायचे. तर त्याच्यामुळे भगवान शिवना हे सगळे सांगत होते की बाबा, तुम्ही एकट्याला कोणाला मारायला गेलात तर हा मरणार नाही. मग ह्यांना मारायचं कसं, तर हे अंतरिक्षामध्ये असतात आणि अंतरिक्षामध्ये राहून वेगवेगळ्या घटकांना ज्यावेळी हे त्रास देतात, तर कदाचित एखाद्या दिवशी जर का हे तिन्ही जर का एकमेकांच्या समोर असे सरळ आले, जसं की पृथ्वी सूर्य हे कसे फिरतात बघा, आणि कधी कधी असं होतं, आपण म्हणतो ना की ग्रहण लागलं, त्यावेळी काय होतं की एका ग्रहाच्या समोर दुसरा ग्रह असे समोरासमोर येतात आणि त्या विशिष्ट वेळी ते ग्रहण लागतं. तसं जर का हे तिन्ही ह्या अंतरिक्षामध्ये भ्रमण करत ज्यावेळी असतं, अंतरिक्षामध्ये सगळे ज्यावेळी भ्रमण करत असतात, तर भ्रमण करता करता जर का ह्या 3 जर का एका रेषेमध्ये जर का एखाद्या दिवशी आले आणि त्या दिवशी जर का आपण काही योजना केली यांना दंड देण्याची, तर ती योजना यशस्वी होऊ शकेल, असे देवतांनी हळूच भगवान शिवना पण सांगितलं. भगवान शिव म्हणाले, ठीक आहे, तुम्ही निर्धास्त राहा, आता माझी जिम्मेदारी आहे तुम्हा सगळ्यांचं रक्षण करण्याची, आणि जीवनाचं जे काही हे कालचक्र आहे हे व्यवस्थित सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मी दक्ष राहीन, तुम्ही काळजी करू. सगळे देवतांनी नमस्कार केला देवाला, महादेवाला, आणि निघून गेले. भगवान शिव ध्यान लावून त्याने अभ्यास केला. ध्यान लावून त्यांना लक्षात आलं की
यांना जर मारायचं झालं तर हे ना एकट्याला मारू शकत नाही, हे एका सरळ रेषेत आले पाहिजे. आणि हाच जो आजचा दिवस आहे की एक अशी पौर्णिमा की ज्या पौर्णिमेच्या दिवशी हे तिघं एका दिशेमध्ये सरळ आले. तर त्यांनी ध्यान लावून बघितलं की कसं हे ना हे करता येईल, कसं यांना दंड देता येईल. तर त्यावेळी त्यांना लक्षात आलं की येणाऱ्या काही महिन्यामध्येच एक अशी पौर्णिमाचा दिवस येणार आहे आणि त्या पौर्णिमेच्या दिवशी हा सोन्याची पुरी ज्याची आहे, ज्याची लोखंडाची पुरी आहे, ज्याची चांदीची पुरी, असे तिन्ही पुरींचे सम्राट कमलाक्ष, तारकाक्ष आणि विद्युन्माली हे एका रेषेत, ह्या तिघांच्या ह्या पुरी ह्या एका रेषेमध्ये येत आहेत. भगवान शिवने तपश्चर्या म्हणजे भगवान शिव ध्यानालाच बसले होते. तर त्याच्यामुळे त्या ध्यानामध्येच त्यांना लक्षात आलं की हे असे महाबली आहेत की यांना बाणाने मारून चालणार नाही, तर ह्यांच्यासाठी एका विशेष अस्त्राचा आपण उपयोग केला पाहिजे. आणि त्यामुळे भगवान शिवने त्या ध्यानामधूनच पशुपात नावाचं जे काही अस्त्र एक होतं, ते अस्त्र त्यांनी पाहिलं की ह्या अस्त्रानेच यांच्यावर जर का आपण प्रहार केला तर ह्या तिघांना नक्की मृत्यू देता येईल आपल्याला. आणि मग झालं, वेळ ठरली होती. जसे जसे अमावस्या संपत येत होती तसे तसे हे जे तीन आसुर आहेत हे एका 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 सरळ रेषेत ह्या आजच्या दिवशी, ज्या दिवशी आपण हा उत्सव साजरा करतो त्याच दिवशी ह्या स्थितीच्या दरम्यान, ह्या स्थितीला असं समजूया आपण, एकमेकांच्या असे समोर यायला लागले. आणि आजच्या दिवशी बरोबर ते एका सरळ रेषेत आले ह्या पौर्णिमेला. आणि हे सरळ रेषेत जसे आले कमलाक्ष, तारकाक्ष आणखीन विद्युन्माले, तसं भगवान शिवने काय केलं, पशुपात नावाचं जे अस्त्र होतं ते अस्त्र मंत्राने त्यांनी त्या ठिकाणी हे केलं, म्हणजे प्रज्वलित केलं म्हणूया, किंवा ते अस्त्र सिद्ध केलं असं म्हणूया. आणि त्या सिद्ध केलेल्या अस्त्राने त्या तिघांचाही एकाच वेळी वध केला. तर सांगायचं तात्पर्य ह्या गोष्टीमधून हे आहे की पशुपात अस्त्राने ज्यावेळी भगवान शिवाने ह्या तीन राक्षसांचा, तीन राक्षस म्हणून ते आणि तिघांचे हे पुरी होते म्हणून ते पुरा, त्रिपुरा पौर्णिमा जिला आपण म्हणतो, की तीन पुरांचे तीन सम्राट, ह्या तीन पुरांच्या तीन आसुरी सम्राटांना भगवान शिवाने आजच्या दिवशी त्यांचा अंत केला. आणि हा अंत केल्यामुळे समस्त सृष्टीमध्ये, समस्त जीवनामध्ये, विश्वामध्ये एक शांतता प्रस्थापित झाली. आणि जीवनाचं जे स्थैर्य होतं ते स्थैर्य भगवान शिवाने पुन्हा अबाधित केलं. आणि याच्यासाठीच आज आपण महादेवाची या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करत आहोत. भाविको, असेच आपले गुरु काहीतरी आहेत ना. आपले गुरु पण आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी असतात, त्या आपल्या त्यांच्या मार्गदर्शनाने, आशीर्वादाने दूर करतात. असे कितीतरी प्रश्न असतात आयुष्यामध्ये की जे न सुटणारे आहेत. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्यांच्यावरती आपण प्रयत्न करून करून दमतो. आणि ज्यावेळी ते प्रयत्न करून दमतो, डॉक्टर करून दमतो, त्यावेळी आपण गुरूंना शरण येतो, गुरूंकडे विनंती करतो. पण ज्यावेळी आपण गुरूंकडे विनंती करतो, प्रार्थना करतो, त्यांच्याकडे एक शेवटचा विश्वास म्हणून आपण ज्यावेळी पोचतो, त्यावेळी गुरु पण आपल्याला जे काही दुःख मिळालेलं आहे त्या दुःखाचा नाश करतात. जसं भगवान शिवाने या तीन राक्षसांचा जसा वध केला किंवा नाश केला, तसंच गुरु पण आपल्या आयुष्यामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश असतील, वेगवेगळ्या प्रकारचे गंडांतर असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतील, बऱ्याचशा समस्या आपल्या कर्म आपण जे चुकीच्या पद्धतीने करतो, त्या चुकीच्या कर्मातून निर्माण झालेले हे काही फळं आपल्याला भोगावी लागतात. ही फळं काही चांगली नाहीत, म्हणजे वाईटच फळं आहेत, पण ते आपल्याला आपल्या कर्माची झालेली शिक्षा आहे. आणि ही शिक्षा ज्यावेळी आपण भोगत असतो आणि त्यावेळी ज्यावेळी आपण गुरूंकडे विनंती करतो, प्रार्थना करतो, त्यावेळी नक्कीच गुरु आपल्याला त्याच्यातून, त्यांच्या आशीर्वादातून, जसं भगवान शिवने पशुपात अस्त्र वापरलं होतं, त्या अस्त्राने जसं ह्या तिघांचा, दुष्ट असुरांचा नाश केला, तसेच गुरु पण आपल्या जीवनामधले जे काही दुष्कर्म आहेत त्यांचा नाश करतात. आणि हा ज्यावेळी नाश होतो त्याच वेळी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला पण एक स्थैर्य येतं, आपल्या जीवनामध्ये एक समाधान निर्माण होतं. आणि आपलं जे उर्वरित जीवन आहे
ते जीवन चैतन्यमय होऊन त्या जीवनाचा आपण आनंद घेऊ शकतो. श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की अमृतवाणी ने संपूर्ण वातावरण को दिव्य बना दिया. उन्होंने कहा, जब मन अशांत होता है तो अंधकार उत्पन्न होता है और जब मन शांत होता है तो देवत्व प्रकट होता है. यह शांति केवल सद्गुरु के सानिध्य में ही प्राप्त होती है. आता जो भक्त आहे, हा भक्त त्याची प्रवृत्ती कशी आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. कारण माणसाचं म्हणजे हे आपला जो देह आहे, हा देह पंचतत्व आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी ह्या 5 तत्वांपासून आणि काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया ह्या 6 विकारापासून असा 11 चीज वस्तूपासून, मटेरियलपासून ही बॉडी तयार झालेली आहे. म्हणजे काम, क्रोध, मोह, माया आणि मद, मत्सर म्हणजे रज, तम, सत्व हे 3 गुण आमच्यामध्ये असल्यामुळे ज्याने आपल्या बुद्धीचा वापर केला नाही ते दानव झाले. ज्याने आपल्या बुद्धीचा वापर केला ते मानव झाले. आणि ज्याने बुद्धी दिले की नाही हे विसरले ते वानर झाले. आणि ज्याने आपली बुद्धी वापरली ते देव झाले. देवाला बाहेर शोधायची गरज नाही आहे. आमच्या वेदाने सांगितलं तत्वमसी, ते तत्व तूच आहेस. वेदांगाच्या शब्दात सांगायचं आलं तर तत्वमसी म्हणजे ते तूच आहेस, दुसरा बाहेरचं कोणी नाही. आपल्या लौकिक भाषेत सांगायचं आलं, जगद्गुरु तुकोबारांच्या भाषेत सांगायचं आलं तर तुझं आहे तुझं पाशी परी वेडा जागा चुकलास. म्हणजे आपल्यातच देव आहे. आपण देव बनायचं की राक्षस बनायचं हे आपण ठरवायचं. आपण राक्षस बनू नये, आपण वानर बनू नये म्हणून गुरूंकडे यायचं. काय मी माझ्या अभंगामध्ये सांगितलंय की मनी अंधार जेव्हा व्यापतो जीवा. हा अंधार कसला? अज्ञानाचा. मनी अंधार जेव्हा व्यापतो जीवा, सद्गुरु ज्ञानरूपी लावे दिवा. आता काय चाललंय? मगाशी तुम्ही दिवे लावलेत. आमच्या गोव्याच्या संस्कृतीमध्ये आपली संस्कृती ताज्य ठेवण्यासाठी ही संस्कृती आपली जपण्याचा आपण प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. आपल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष मगाशी बोलले की आपली संस्कृती जिवंत राहिली तर आपण जिवंत राहणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून कधी संस्कृती सोडू नका. जो मूळ सोडतो ना तो भरकटतो. म्हणून हे पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये जी आक्रमणं चालू आहेत पाश्चिमात्य संस्कृतीची, तिला कधी मोहाला बळी पडू नये. त्यांनी मगाशी आमसेकर साहेबांनी सांगितलं की आम्ही टी व्ही माध्यमातून काय बघतो तर सासवा-सुनांची भांडणं पाहतो. बघतो काय? भावाभावांची एकमेकांची दुश्मनी पाहतो. बघतो काय? भावजाई दिराचे संबंध बघतो. की ज्या आमच्या संस्कृतीमध्ये लक्ष्मणाला विचारलं मारुतीरायानं की माझ्यावर ही जबाबदारी टाकले सीतामाईचा शोध करून आणायची, मी जातो, पण सीतामाई दिसतात कशा? रामाला तर जाऊन विचारू शकत नाही. म्हणून मारुतीरायानं लक्ष्मणाला प्रश्न विचारला, दिसतात कशा? लक्ष्मणानं वर्णन केलेलं आहे की जिचे चरण अतिशय सुंदर आहेत, कोमल आहेत, एखाद्या कमळाच्या फुलासारखे आहेत, अशी माझी वहिनी आहे. मारुतीराय म्हणाले, फार झालं, हे सांगितलं एवढं ठीक आहे, पुढचं वर्णन करा. मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या बहिणीचा कधी चेहराच पाहिला नाही, अशी आपली संस्कृती आहे. तर अशा संस्कृतीचे आपण लोक, आपण काय केलं पाहिजे? आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये जो अज्ञानाचा अंधकार आहे तो काढायचा आहे. म्हणून आपण दिवे प्रज्वलित केले. आपली संस्कृती इतकी विशाल आहे, ही वैदिक सनातन संस्कृती इतकी विशाल आहे. या संस्कृतीमध्ये प्रत्येकाला मुक्ती मिळवण्याचा, मोक्ष मिळवण्याचा अधिकार आहे. आपण मोक्षापर्यंत जाऊ शकतो. आणि हा मोक्षाचा वाटाड्या कोण आहे? तर सद्गुरू. म्हणून मी म्हटलंय, मनी अंधार जेव्हा व्यापतो जीवा, सद्गुरू रूपी म्हणजे सद्गुरू ज्ञानरूपी लावा दिवा. तर आज काय दिवा लावायचा आपण? तर आज कार्तिक पौर्णिमा आहे. आणि या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरा पौर्णिमा म्हणून आपण का साजरी करतो हे समजून घ्यायचं आहे. आणि ते प्रतिकात्मक साजरे करतो. आपण आपल्या जीवनामध्ये
हा त्रिपूर कसा प्रज्वलित करायचा ते मी माझ्या प्रवचनामध्ये सांगणार आहे. त्या आपल्या पीठाच्या उत्तराधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं की 3 पुराचे 3 राक्षस की जे ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने उन्मत्त झाले. आशीर्वाद मिळाला, मरणारच नाहीत. तुम्ही तिघेजण एका रेषेमध्ये जर आलात ना तरच मरणार, आणि ते अशक्य आहे ना. ग्रहण काय दररोज लागत नाही ना, कधीतरी लागतं ना. आम्ही येणारच नाही. म्हणून एकाचं सोन्याचं नगर, एकाचं चांदीचं नगर आणि एकाचं तांब्याचं नगर. तर ही तिन्ही नगरं तिघांना दिली आणि तिन्ही त्या नगराचे सम्राट झाले. आणि ज्यावेळी माणसाला मृत्यूचं भय नसतं तेव्हा तो उन्मत्त होतो. म्हणून मला वाटतं परमेश्वरानं मृत्यू नावाची गोष्ट जीवनामध्ये दिलेली आहे. जेव्हा आपल्याला मृत्यूचं भय वाटू लागतं तेव्हा आपण पाप आणि पुण्याकडे येतो. ज्या दिवशी मृत्यू नावाचा प्रकारच संपून जाईल त्या कोणच घाबरणार नाही. कोणीच मृत्यूला घाबरणार नाही. आणि जीवनाचं सगळं वाळवंट करून टाकू आपण. जीवनाची हिरवळ जर आपल्या जीवनामध्ये पसरायला पाहिजे तर आपल्याला मृत्यूची याद असली पाहिजे. जन्माला आलेला हा मरणारच आहे. आपण सगळेजण मरणारच आहोत. पण मरणार आहोत तर कीर्तिरूप मरा ना. मी पण जाणार आहे, पण माझा सुगंध प्रत्येकाच्या जीवनामध्ये दरवळत राहील. बघा, मी माणूसच आहे, मी माणूसच आहे, परंतु माझे माणसाचे फोटो तुमच्या देवघरामध्ये पूजेला लागलेले आहेत. केवढं या वैदिक सनातन संस्कृतीमध्ये क्षमता आहे बघा. माझे गुरुदेव काडसिद्धेश्वरांनी मला इथपर्यंत आणून पोचवलं. आणि मग भगवान प्रभू रामचंद्रांची जी वारसा हक्कानं आलेली गादी रामानंदाचार्यांच्या गादीवर माझ्या गुरु काडसिद्धेश्वरांनी सांगितलं की समता, समरसता, भक्ती, ज्ञान, वैराग्य हे सांगण्याचा अधिकार तुझा आहे. त्यामुळे त्या गादीवर तुला विराजमान व्हायचं आहे. आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादानं आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या परंपरेमध्ये उत्तराधिकारी म्हणून जे माझ्यावर दायित्व आलेलं आहे आणि हिंदू धर्म जो आहे या हिंदू धर्माला संघटित करण्याचं जे जबाबदारी माझ्यावर आलेली आहे, ती जबाबदारी पार पाडत असताना तुमच्यातलं देवत्व सुद्धा खुलवणं हे माझं काम आहे. मगाशी आमसेकर साहेब बोलले की आपण जातीपातीमध्ये वाटले गेलेलो आहोत. आणि जात अशी एक गोष्ट आहे की जी कधीच जात नाही. पण आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी 1300 सालामध्ये संदेश दिला, जात पात पूछे ना कोई, जो हरि का भजन करे वो हरि का होई. आणि सर्व वर्णांना भक्तीची द्वारं खुली केली. आणि तेच कार्य आज आपल्या या पीठातर्फे चालू आहे. आपल्या पीठातर्फे हिंदू धर्मातील सर्व जातीच्या मुलांना वैदिक शिक्षण देऊन पुरोहित बनवलं जातं आहे. आणि त्यांनी आपला हा जो धर्म, आपली संस्कृती कशी योग्य आहे आणि हा भारत देश, ही संस्कृती जगाचा एक विश्वगुरू म्हणून कशी पुढे येणार आहे ते सांगण्याचं दायित्व यांच्या सर्व या पुरोहितांच्या माध्यमातून आम्ही सुरू केलं आहे. तुम्ही सगळेजण माझे छावे आहात आणि तुमच्या माध्यमातून आपला हिंदू सनातन धर्म विश्वबंधुत्व कसं जपतो ते सांगण्यासाठी तुम्हाला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा दिलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही कार्य करताय आणि आपल्यातला जो त्रिपुर आहे तो जाळून टाकताय. म्हणून तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेमध्ये सहभागी होण्याचा नैतिक अधिकार है, ऐसा मैं मानता हूँ. उनके उपदेशों से भक्तों के हृदय में आत्मबोध और संतोष का प्रकाश फैल गया. इस अवसर पर गोवा राज्य के मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंत जी उपस्थित रहे. उन्होंने कहा, श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी सदा समाज कल्याण के लिए निरंतर कार्यरत रहते हैं. मुझे प्रत्येक वर्ष इस पावन अवसर पर उनके सानिध्य में सेवा करने का सौभाग्य प्राप्त होता है. दरवर्षी न चुकता या वारीच्या निमित्ताने या ठिकाणी येणं होतं आहे. महाराजांचं दर्शन मला मिळतं आहे, आपल्या सगळ्यांना मिळतं आहे. स्तुत्य असा उपक्रम महाराज पूर्ण म्हणजे वर्षभर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम चालवत असतात. तरीसुद्धा त्यांचं विशेष काम म्हणजे आपण ज्याला म्हणतो आहे की
अनाथाला मदत करावी आणि त्याच ह्या म्हणजे संस्कृतीचं जतन करावं. पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर त्यांचं काम सुरू आहेच, पण विशेष काम गोव्यामध्ये आमच्या या ओल्ड गोवाच्या पूर्ण भूमीमध्ये ज्याला आपण म्हणजे आज नरेंद्र महाराज संप्रदाय पीठ म्हणून ओळखतोय अशा या पुण्यभूमीमध्ये मी खरोखरच करत असलेल्या कामासाठी ही शुभेच्छा देतोय. आणि दरवर्षी न चुकता हजाराच्या संख्येने या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या भाविकांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि या परशुरामाच्या भूमीमध्ये म्हणजे आपण म्हणतोय की आत्ता गोवा हे फक्त सन सँड सी म्हणून राहिलेले नाही आहे, तर सन सँड सीच्या बरोबर स्पिरिच्युअल गोवा म्हणून ओळखायला लागलेलं आहेत. कारण ज्यावेळी संत संप्रदाय गोव्यामध्ये यायला लागलेले आहेत त्यावेळी स्पिरिच्युअल गोवा होण्यासाठी जास्त उशीर लागलेला नाही. त्यामध्ये महाराजांचंही खूप मोठं योगदान स्पिरिच्युअल गोवा करण्यामध्ये त्यांचं आहे. त्यासाठी मी समस्त परत एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद म्हणतो. उनके हस्ते 21 महिलाओं को सिलाई मशीनें प्रदान की गई, जिससे यह आयोजन समाज सेवा का जीवंत प्रतीक बना. दिन भर और रात्रि भर चले इस दिव्य वारी उत्सव का समापन श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के आशीर्वचन से हुआ. जय सियाराम के घोष से संपूर्ण वातावरण गूंज उठा. उन्होंने कहा, शिव के तेज में विष्णु का प्रेम है और विष्णु के प्रेम में शिव का तत्व है. भक्ति ही उस एकत्व की अनुभूति है. त्रिपुरारी पूर्णिमा केवल एक उत्सव नहीं बल्कि विशिष्टाद्वैत भक्ति के माध्यम से शैव वैष्णव एकत्व, समाज सेवा और आत्म जागृति का दिव्य महायज्ञ है, जो प्रतिवर्ष श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की कृपा से आलोकित होता है.